निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. याच्या आधी तुम्हाला 3-4 अनुभव शेअर केले. पल्लवी चव्हाण ओळखला का? बरोबर बरोबर, बोला. ओळखलं का? हो हो ताई, मेसेज टाकून ठेवला असतं तर बरं झालं असतं ना ताई. नाही, ते माझ्या लक्षातच नाही आलं मॅम. हा 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 हा. मी ते बेसनाचा वगैरे केला होता जून ते जुलै पर्यंत. तो हो अनुभव माळीचा आला लक्षात. हो, आलं आलं आलं. तर माझा दिवाळीच्या पिरियड मधलाच अनुभव आहे, 11 तारखेचा. अच्छा. 11 तारखेला म्हणजे मला अनुभव आला 7 वाजता अनुभव आला आणि मी डायरेक्टली 2 तासातच 9 वाजता कॉल केला तुम्हाला. अरे बापरे, हो का? हा हा. आता त्याला खूप दिवस झाले, आता हो 2 महिने. बरोबर तर बरोबर. होता माझी बहीण आणि मी नाही का अशा गप्पा करत होतो की अच्छा. छत्रपती शिवाजी महाराज जर असते किती छान झालं असतं. आजकाल काय काय महिलांसाठी घडत आहे. छत्रपती महिलांबद्दल कधीच वगैरे घडत नव्हतं. बरोबर. जर आज छत्रपती महाराज असते, हा. म्हणजे मी तिच्याशी काय बोलले ते तुम्हाला सांगत आहे. अच्छा अच्छा, हो ना हो ना. मी तुला म्हटलं की छत्रपती महाराज असते तर किती छान झालं असतं, एवढं वाईट झाले नसत्या घटना. हो हो. आपण म्हटलं काहीतरी आपलं दुर्भाग्य, म्हटलं आपण नशिबवान नाहीत म्हटलं, म्हणून आपलं त्यावेळेस नाही तर मग आपण बघितलं असतं छत्रपतींना. मग ती पण खरंय. त्याची बघितली. असं म्हणजे त्यांच्याबद्दलचे असं एक आम्ही काही वेळ असं बोललो, फक्त चर्चा केली 10 ते 15 मिनिटं बस, त्याच्यावर काहीच नाही केलं मॅम, काहीच किती छान चर्चा तुमची पण. नाही. आणि फक्त 10 ते 15 मिनिट आणि नंतर ते चर्चा आमची बंद झाली. आणि चर्चा करून समजा 3 ते 4 दिवस झालेत. आणि 3 ते 4 दिवसानंतर माझ्या आईने असं देवपूजा रोज करते, सर्व नित्यसेवा वगैरे सर्वच करते. माझ्या आईच्या घरी समजा गेलेली होती मी बाळपणाला. हा 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 हा. त्याच्यानंतर नाही का माझा लहान भाऊ म्हणत होता की ताई दिव्यामध्ये काय निघालेलं आहे. म्हटलं तू जा, म्हटलं फोटो काढ मोबाईल मध्ये आणि मला दाखव म्हटलं. हा हा हा. मग मी म्हणजे बाळ माझ्या मांडीवर होतं म्हणून मी जाऊ नाही शकली. हा हा. मग तो गेला आणि स्वामींच्या समोर जो दिवा लावलेला होता त्याच्यातून फोटो काढला. त्यांनी काही ओळखलं नाही आणि मला दिला. तर ताई मला 1 सेकंद सुद्धा जास्त होतात, 1 सेकंदाच्या आतच मी ओळखलं की ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत. अगो बाई, किती म्हणजे कमाल. म्हणजे माझ्या अंगाला काटा येत आहे हे. आणि तो त्यांनी काढला, एकच काढला. आणि मग मी नंतर 10 ते 15 मिनिटांनी गेली ना, बाळाला फिडिंग केल्यानंतर मी गेली ना, तोपर्यंत ते काहीच म्हणजे ते राहिलंच नाही ते चित्र. अगो बाई, किती तर तो कमाल. एकच, हो, पूर्ण असं नाक आहे, तोंड आहे, डोळे आहेत, दाढी. दाढी पण आहे, टोपी पण आहे, कान आहेत, कानाच्या बापरे. साईड आणि असे खांदे आणि मागच्या साईडनी केस वाढलेले असतात ना, हो हो थोडे हो हो. आहेत. आणि आता कसं छत्रपतींचं कसं समोरून फोटो जास्त असतात, पण जुन्या बरोबर. काळी 1 साइड फोटो राहायचे वन ना, एका साइड साइड. असायचे, बरोबर बरोबर. तो 1 साइड फोटो होता मॅम. अरे वा, तर किती कमाल. अजून सुद्धा आहे माझ्याजवळ तो फोटो. मला पाठवा तुम्ही व्हॉट्सअपला. हो हो, मी आताच पाठवते लगेच हो फोन. हो. म्हणजे मला असं पण ते अजूनही आहेत ताई छत्रपती शिवाजी महाराज, कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये. मी तर आम्ही हाच विषय केला की स्वामीला वाटलं की तुला छत्रपतींना पाहायचं का, मग मी छत्रपती म्हणून तुमच्या सोबत आहे. खरंय 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 खरंय. किती इतका छान. मोठा अनुभव. म्हणजे आम्हाला अनुभव असं जास्त येत नाही, थोडेफार येतात पण एकदम कमाल असतात. म्हणजे कमाल. बघा, ते माझे 50,000 रुपये लगेचच कसे काय कुठं पडले आणि कुठलचे कुठं कसे तरी सापडले, हो तो ना अनुभव. ताई, तो केवढा मोठा अनुभव होता. आणि तो बेसनाचा, आणि त्या माणसाने मला सांगितलं होतं 5 वाजता तू तुझ्या घरातच राहशील, तो एक अनुभव. हो 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 हो. 7-8 महिन्यानंतरची टायमिंग पण त्यांनी दिलेला होता. म्हणजे असे अनुभव हो येतात. ना. जे येतात ते एकदम म्हणजे अगदी खूपच सुंदर अनुभव ताई तुमचे.
आणि अजून एक अनुभव होता, थोडस पर्सनल आहे, मी काही नाव वगैरे घेत नाही. हा 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 माझी एक फ्रेंड होती हा तर हा त्याबद्दल नाही का मला असं स्वामींना म्हटलं होतं की हे बरोबर आहे की चुकीचं आहे. म्हणजे मी तिच्यासोबत तिने जे माझ्यासोबत वाईट केलं, अच्छा. हा तिने जे माझ्यासोबत वाईट केलं ते हम्म. तिने केलं का? जर तिने केलं असणार तर तसं मला सांगा, आणि तिने केलं नसणार तर तसं मला सांगा. अच्छा कारण अच्छा. माझा विश्वास एवढा होता तिच्यावर की खूपच. अरे मग असं म्हटलं आणि मी स्वामींच्या पुढे नमस्कार केला, दिवा लावला आणि चालली गेली. 7 वाजता दिवा लावला मॅम. हा आणि 7:30ला दिव्यामध्ये बघितलं ना, आपली साईन नसते का, पेपर आपण चेक करतो ना, हा अशी हा रेषा हा. सेम तशी साईन आली की हे बरोबर आहे. म्हणजे तुझ्या मैत्रिणीने तुझ्यासोबत असंच केलं, हे बरोबर आहे. बाप रे. तर ते साईनचाही फोटो आहे, मी तो पण पाठवते तुम्हाला. हो 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 हो. पाठवा, नक्की पाठवा. म्हणजे वेगवेगळे म्हणजे दिव्यामध्ये कधी साईन येते, कधी फुलं येतात, कधी चंद्रमा येतो, हो. कधी छत्रपती शिवाजी महाराज. हे माझ्या आईकडे आला, आईच्या दिव्या. बापरे. पण म्हणजे हे बघा, चंद्र वगैरे दिसणं आता सगळीकडे सामान्य झालेली ही गोष्ट. हो हो, चंद्र पण आहे. हा पण हं. छत्रपती शिवाजी महाराज आणि साईन म्हटल्यावर मी तर एकदम चकित झाली. बापरे. आणि तुम्ही बघा ना, आणि मी माहिती आहे का ज्या दिवशी छत्रपतींचा फोटो दिव्यामध्ये ते चिन्ह दिसलं आणि समजा चित्र, हा हा तर मी तो फोटो जसा मोबाईल मध्ये काढला, कॅच केला, हा तसं मी डायरेक्टली पूर्ण मोबाईलचा स्क्रीनशॉटच काढला. म्हणजे त्याच्यामध्ये टायमिंग काय, वेळ काय, हा दिवस काय, हा तारीख हा काय, हा हा हा. त्याच्यासाठी की ही आठवण म्हणून मला शेवटपर्यंत ठेवायची आहे. मी त्याची म्हणजे तो मी असा मोठा करून आणणार आहे घरामध्ये अरे लावण्यासाठी. वा. मला पाठवा असाच, आपल्या अनुभवामध्ये पण राहील तो फोटो कायम. बर. फक्त माझ्याकडे छत्रपतींचं ते फोटो आहे, पण जे हे असते ना डेट वगैरे ते ते अच्छा माझ्याकडे नाही, ते आईच्या मोबाईल मध्ये आहे. हा. अच्छा अच्छा अच्छा. हा तरी हा. तरी मी तो 2-3 दिवसात तुम्हाला दुसरा पाठवायचा प्रयत्न करेन, पण हा तुम्ही शेअर करा आपल्या अनुभवाला. हो हो, नक्की नक्की. हा हो हो, खूप खूप छान, छान छान अनुभव आहेत. खूप छान ताई. मी शेअर करते. हा. हो हो, ठीक आहे. हा, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. मला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.